सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पोलिसांच्या तावडीत सापडले। पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर आरोपींनी धक्कादायक माहिती दिल्याची माहितीही समोर आली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींनी भिवंडी गाठली। तिथे त्यांनी मूळचे बीडकर आणि ओळखीचे असलेल्या विक्रम डोईफोडे यांच्याकडे मदत मागितली। मात्र त्यांनी मदतीस नकार दिल्यानं घुलेनं आपल्या साथीदारांसह गुजरातला पळ काढल्याचं पोलीस चौकशीतून निष्पन्न झालं। चौकशी दरम्यान आरोपींनी गुजरातला कसा पळ काढला याची माहिती दिली आहे। आरोपींच्या पसार होण्याचा हा घटनाक्रम अगदी सोप्या पद्धतीने आपण आता जाणून घेणार आहोत। तर गुजरात व्हाया भिवंडी कशा प्रकारे, तर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची अपहरणानंतर हत्या, 11 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं भिवंडी गाठली। त्यानंतर समाज कल्याण न्यास मार्फत मदतीसाठी घुलेकडून विचारपूस झाली। समाज कल्याण न्यासकडून घुलेला मदतीला नकार दिला गेला। तर ओळखीच्या विक्रम डोईफोडेंच्या वळपाडातील हॉटेलवरती घुले गेलेले होते। त्या हॉटेलवाल्यांकडूनही सुदर्शन घुलेला मदतीला नकार दिला गेला। तर हॉटेलमध्ये लघुशंकेला जाण्याचं सांगून घुलेनं त्या ठिकाणाहून पलायन केलं। वळपाड हॉटेलमधून तिघही आरोपी गुजरातला रवाना झाले। गुजरातमधील एका मंदिरात आरोपींनी 15 दिवस काढल्याची माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।